नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे शौर्य ऊर्जाला भेटायला आलेला असतो. त्या दोघांची कोर्टाच्या बाहेर भेट झालेली असते. तेव्हा ऊर्जा म्हणत असते, काय रे, आज दिली नाही तुझ्या मालकाने तुला गाडी? म्हणजे नेहमी नेहमी तुझा मालक तुला गाडी देत असतो ना, म्हणून विचारलं. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की काय हे. तेव्हा ती म्हणते, अरे त्या दिवशी पण नाही का त्या पद्माच्या घराच्या बाहेर चाळीमध्ये ना तू मला तिथं दिसलास, आणि त्याचबरोबर पुढे गेले तर हर्षवर्धन जागीरदार ही. मला कळतच नव्हतं नक्की काय, म्हणजे तो हर्षवर्धन जागीरदार तर तुझा बॉस नाही आहे ना? आता तेव्हा मात्र हे सगळं घडत असतं आणि त्याच वेळी तिथे शौर्य म्हणत असतो, काय पण काय बोलतेस ग? खरं तर शौर्याचा हर्षवर्धन जागीरदार नुसता बॉस नाही आहे, तर त्याचा बाप आहे. परंतु आता शौर्याने ही गोष्ट लपवून ठेवलेली आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा त्याला म्हणत असते, बरोबर आहे, तुझ्यासारख्या माणसाला काय माहिती कसं काय कामाला ठेवेल तो. नाही नाही, तसं काही नाही झालेलं मला वाटतंय, म्हणजे असं ती स्वतःच बोलून जाते. तेव्हा इकडे शौर्य म्हणत असतो, काय चाललंय तुझं हे सगळं? अगं पण मला सांग ना, म्हणजे कोण होती ती मुलं, कोणी केलं हे सगळं? कारण मला हे कळलं पाहिजे. तेव्हा मात्र आता शौर्याला ती म्हणत असते की आहे, पण मी तुला काय सांगू, मेडिकल केलीस ना? तेव्हा ती म्हणते हां. तेव्हा तो म्हणतो, रिपोर्ट आलाय ना, तुला माहिती आहे ना? तेव्हाही ती बोलते की हो. मग शौर्य म्हणतो, मेडिकल केली आहे, FIR दाखल केली आहे, तरीही तू मला सांगत नाही आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव ना, जर तू या गोष्टी मला सांगितल्या नाहीस तर मी कोर्टामध्ये साक्ष कशी देणार आहे तुझ्या बाजूने? जर कोर्टामध्ये मी तुझ्या बाजूने साक्षच देऊ शकलो नाही नीट, मला जर अपोजिटवाल्यांनी जर क्वेश्चन विचारले आणि तेव्हा मात्र मला उत्तरच देता आले नाही तर, म्हणजे विचार कर ना, त्या मुलांची नावच मी विसरून गेलो, मला त्यांची नावच माहीत नाही तर काय करणार आहे? तुला माहिती आहेत का त्यांची नावं? तेव्हा ती म्हणते, हो मला माहिती आहे, मी FIR दाखल केली आहे ना, त्यामुळं तर मला त्या मुलांची नावं माहिती आहेत. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे ती म्हणते की हो माहिती आहे, या एरियातला MLA आहे आणि त्याचा मुलगा आहे. तेव्हा तो म्हणतो की पण तो नव्हता त्या दिवशी ज्या मुलांना मी मारलं त्याच्यामध्ये. तेव्हा ती म्हणते, तुला कसं माहिती? ती म्हणते, हो. तो सांगू लागतो की हो, तोच तो मुलगा आहे, विक्रांत. विक्रांत शिर्के. तेव्हा तो म्हणतो, अगं त्यात काय एवढं, सगळीकडे बघितलंस ना, त्याचे पोस्टर लागलेले असतात आणि कोण ओळखत नाही अशा माणसाला? आणि तो MLAचा मुलगा आहे ना, आणि पाठीमागच पोस्टर असतं, ते पोस्टर दाखवत तो सांगू लागतो, बघितलंस ना, अशीच असतात सगळीकडे पोस्टर लागलेले, म्हणून बोललो. तेव्हा ती म्हणते की हो, कसं आहे, मोठी माणसं गरिबांवरती अन्याय करतात, त्यांना त्रास देतात आणि नंतर लपून राहतात. त्यांना असं वाटत असतं की नाही, सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणेच घडत आहेत, पण तसं कधीच होत नाही, हे ते दोघंही सांगू लागतात. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पाठीमागच क्रिकेट चॅम्पियनशिपची लीग असते आणि तिथेच विक्रांत शिर्केचा फोटो असतो. तेव्हा ऊर्जा सांगू लागते की हो, तो नव्हता तिथे, पण त्यानेच हे सगळं केलंय, पद्माने मला सांगितलंय आणि आम्ही तशी FIR ही दाखल केलेली आहे, पद्माचं स्टेटमेंटही दिलेलं आहे. तेव्हा मात्र ऊर्जा हे सगळं बोलत आहे तेव्हा मात्र आता शौर्यला मोठा धक्का बसलेला असतो. शौर्य शांतच झालेला असतो, कारण तोच विक्रांत ज्याच्याशी त्याच्या लाडक्या बहिणीचं तीर्थाचं लग्न ठरलेलं आहे, म्हणून तर या केसमध्ये हर्षवर्धन धागीरदार एवढा इन्व्हॉल्व झालेला आहे, ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. तेव्हा ऊर्जा म्हणते, काय झालं, नाव ऐकून हादरलास का? तेव्हा तो सांगू लागतो, नाही, फक्त हादरलो नाही आहे, पण ही केस खूप हाय प्रोफाईल झालेली आहे आणि ऊर्जा फुल तयारी करावी लागणार आहे, नाहीतर खूप गोष्टी अवघड होऊन जातील, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की हो. इकडे दिव्या आणि आदित्य बोलत असतात. दिव्या मात्र हाताला लसूण कांद्याचा वास येत असतो, त्याच्यामुळे चिडचिड होत असते. ती म्हणत असते, काय चाललं हे सगळं, या घरामध्ये ना मला कळतच नाही आहे. तेव्हा मात्र आदित्य म्हणत असतो, म्हणजे काय, तुझ्या चाळीतल्या घरी कधी कामं केलेले नाही आहेत? तेव्हा ती म्हणते, नाही, माझ्या आईने मला आणि माझ्या बहिणीला खूप सुखात ठेवलेलं आहे, कधीच आमच्याशी तिने अशा पद्धतीने वागलेली नाही. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग आदित्य तिच्यावरती ओरडतो. ती म्हणते, तुझ्या घरामध्ये हे भारी आहे, रोज अपमान केला जातो, जेव्हापासून लग्न झालंय ना तेव्हापासून मी इथं आले तेव्हापासून फक्त आणि फक्त माझा अपमानच केला जातो, इथे कधीच आनंदात मी राहू शकलेले नाही, असं तिचं बोलणं सुरू आहे. आणि तेव्हा मात्र तो जाम चिडलेला असतो. तो म्हणतो, म्हणजे काय, तुला म्हणायचं आहे का या सगळ्याबद्दल? त्याचबरोबर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा शौर्य घरी आलेला असतो. शौर्य रिवाईज करत असतो, त्याला एक एक गोष्ट आठवत असते, त्याला खूपच धक्का बसलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणत असतो, काय आहे हे सगळं, कारण माझी तीर्था
तीर्थाच्या बाबतीत हे सगळं झालेलं आहे. आणि काय आहे, तीर्थाचं लग्न त्या माणसाशी मला कळतच नाही. असं असेल तर तीर्थाचं लग्न झालंच नाही पाहिजे. तीर्थाचं लग्न त्याच्याशी होऊ शकत नाही, कारण तो माणूस वाटतो तसा साधा नाही आहे. त्याला मी माझ्या तीर्थाच्या आयुष्याशी खेळू देणार नाही. आणि त्याच वेळी इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात, तेव्हा मात्र इकडे तो मोबाईल काढतो. कोण होती ती मुलं? जर तसं असेल तर मला त्यांची नावं कळली पाहिजेत, असं म्हणत इकडे बोललं जात असतं. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. आणि तो म्हणतो की विक्कीच्या प्रोफाईलमध्ये मला त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये त्याचे मित्र दिसतील, त्याच्यावरून मला कळेल, असं म्हणत तेव्हा तो प्रोफाईल पाहतो आणि त्याला धक्का बसतो. तेवढ्यातच तीर्था तिथं आलेली असते. तीर्थाने म्हणत असते, दादा बघ ना, हा नेकलेस आईने माझ्यासाठी सिलेक्ट केलेला आहे आणि मला कळत नाही आहे की काय करू, कारण म्हणजे बघ ना. तेव्हा तो म्हणतो की काय झालं? ती म्हणते, मला कळत नाही आहे की मला आवडला पण त्याला नाही आवडला तर, त्याला आवडलेलं मला आवडलं नाही तर, मला नाही कळत आहे मी काय विचार करते ते. तेव्हा तो म्हणतो की मला खरं सांग ना तीर्था, तुला खरंच आवडतो का विक्रांत? तुझं प्रेम आहे त्याच्यावरती? तेव्हा ती म्हणते की खरं सांगू का, मला अजूनही कळत नाही आहे की मी त्याच्या प्रेमात आहे का नाही. पण एक गोष्ट मात्र, हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा मात्र कळतच नाही आहे की मी काय करू. आणि काय भेशात आहे माझी सांग ना. मॉलमधून एखादा ड्रेस माघारी घेतल्यासारखं मी नकार नाही देऊ शकत आहे. कारण एक साधी गोष्ट माझ्या लक्षात येते, ती म्हणजे मी कसं ठरवणार. साक्षात हर्षवर्धन जागीरदार यांनी MLAचा मुलगा विक्रांत शिर्केसोबत माझं लग्न ठरवलेलं आहे. मी कसा नकार देणार या गोष्टीला सांग ना, असं म्हणत ती सांगू लागते. तेव्हा मात्र तीर्थाला तो म्हणतो की बघ कसं आहे, इथे जे फ्रीडम मिळते ते तुला तिथं मिळेल का? आणि ती म्हणते, काय माहिती, कदाचित तो बदलेली लग्नानंतर. आता तो रागीट आहे, चिडका आहे, हे मलाही माहिती आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता प्रश्न पडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पद्मा आता कामावर आलेली असते. आणि इकडे शौर्याची आई आणि काकी दोघीही तिथं आलेल्या असतात आणि तिला ओरडायला सुरुवात करत असतात. काय हे, कुठं गेलेली, तुला माहिती आहे ना, म्हणजे तुला कळत नाही आहे का, आईसाहेबांचं माहिती आहे ना तुला, त्यांच्याशिवाय तुझं काहीच पान हलत नाही आहे. सोनल मोनल पण तुझ्या नावाने सारख्या बोलत असतात, त्यांची कामं कोण करणार, आणि हे घरातलं सगळं कोण बघणार आहे, त्यांना सारखं एक एक तासाला खायला लागतं, ते कोण देणार आहे. भर 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 तिच्या तोंडाचा पट्टा सुरू असतो. तेवढ्यातच विजया म्हणजे शौर्याची आई तिथे येते आणि ती म्हणू लागते, अगं कुठं होतीस, बरं आधी कामाला सुरुवात कर. ते झालं की आईसाहेबांकडे जाऊन ये, तुला माहिती आहे ना त्यांच्या बाबतीतलं काय आहे ते, कारण त्यांना कशा पद्धतीने गोष्टी लागतात हँडल करायला, हे तुला माहिती आहे ना. त्यामुळं तुझं झालं की त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याशी बोलून घे, कारण जोपर्यंत तू त्यांना जाऊन भेटणार नाहीस तोपर्यंत त्या शांत होणार नाहीत, असंही सांगितलं जात असतं. तेव्हा तिथे हर्षवर्धन आलेला असतो आणि हर्षवर्धन म्हणत असतो की काय चाललं तुमचं, आल्याला तिच्या मागे तुम्ही कामाचा रगाडा काय लावताय, तुम्हीच सांगितलं ना ती आजारी आहे, असं हर्षवर्धन सांगत असतो. तेव्हा मात्र या दोघीजण म्हणत असतात, म्हणजे हर्षवर्धन तिच्याशी बोलायला का जातोय, हा प्रश्न या दोघींनाही पडलेला असतो. त्याचवेळी दिव्यासुद्धा तिथं असते, त्याचबरोबर शौर्यसुद्धा तिथं असतो. हर्षवर्धन म्हणत असतो की तुम्ही जा सगळेजण आपापल्या कामाला, ती करेल तिच्या पद्धतीने काम, आणि एवढं तिच्या मागे लोड नका करू, कारण तिची तब्येत ठीक नाही आहे ना. आणि मग हर्षवर्धन किचनकडे चाललेलं असतो. ते पाहून विजया त्याला विचारते की तुम्ही इकडे. तेव्हा तो म्हणतो, मला बोलायचं आहे त्याशी, तुम्ही जा. आता सगळ्यांना त्याने पाठवलेलं असतं. पद्माच्या जवळ तो आलेला असतो आणि म्हणत असतो, मी घरात कोणाला काहीही सांगितलेलं नाही आणि तूही घरात कोणाला काहीच सांगायचं नाही, तेच बेटर राहील, नाहीतर तुला माहिती आहे काय होऊ शकतं, कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची, असं म्हणत दम दिलेला असतो तिला. तेवढ्यात तो तिथून बाहेर येतो. विजया म्हणते, काय झालेलं, काय बोलत होतो तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की काही नाही, तिच्या तब्येतीची चौकशी करत होतो, तिला काय हवं नको त्याची काळजी घ्या, एवढं लक्षात ठेवा. आणि इकडे हर्षवर्धनने तिला सांगितलेलं असतं की काही झालं, तुला काही लागलं तर ते फक्त मला सांगायचं आहे, तुझा काही प्रॉब्लेम असेल तर तो माझ्याशी डिस्कस करायचा आहे. पद्माला मात्र खरं तर टेन्शन आलेलं असतं. इकडे दिव्या म्हणते की हे कसं आहे माहिती आहे का, यांनी विचारपूस केल्यासारखा पद्माचा चेहरा वाटत नाही आहे, धमकी दिल्यासारखा वाटतोय. पद्मा मात्र दिव्या मात्र विचार वेगळ्याच बाजूने करत असते. त्यानंतर शौर्य किचनमध्ये येतो आणि तो तिथे बोलत असतो. तेव्हा आई त्याला विचारते, तुला काय रे, तुला पण पद्माची विचारपूस करायची आहे का? तो म्हणतो की नाही, मला पद्माची विचारपूस नाही करायची, मला माझं प्रोटीन शेक बनवायचे, त्यासाठी आलेलं आहे. मग पद्माला ही गोष्ट कळते. हर्षवर्धन जाताना सांगून जातो की मी दिल्लीला चाललो आहे 2 दिवस आणि तू अजयला सांगून ठेव माझ्या सगळ्या आजच्या मीटिंग कॅन्सल करायला. हर्षवर्धनने ही गोष्ट शौर्यला सांगितलेली असते
आणि पद्माने ते ऐकलेले असते. पद्माने त्या क्षणी ऊर्जाला कळवायचं ठरवलेलं असतं, कारण पद्मा आणि ऊर्जा या दोघींमध्ये असं ठरलेलं असतं की काही झालं तरी त्या घरातल्या गोष्टी आहेत त्या मला कळल्या पाहिजेत. इकडे ऊर्जा घरातून बाहेर पडत असते. तेवढ्यातच तिच्या मोबाईलवरती मेसेज येतो आणि ती म्हणते, काय हर्षवर्धन जागीरदार 2 दिवसांसाठी दिल्लीला चाललाय? हीच ती वेळ आहे हळबुट्टेला गाठायचं आणि सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीने मॅनेज करून घ्यायच्या. असं इकडे ऊर्जा विचार करू लागते. ऊर्जाच्या डोक्यात हे सगळं चालू असतं आणि ऊर्जा मात्र म्हणत असते की नाही, कशाही पद्धतीने काहीही झालं तरीही मला आत्ता या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही सूत्र फिरवलीच पाहिजेत. आता शौर्य तिथं असतो आणि शौर्य पद्माला म्हणतो की मला चमचा हवाय. जेव्हा पद्मा शौर्याला चमचा द्यायला जाते तेव्हा तिच्या हातातून मोबाईल पडतो आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं, मालक आज दिल्लीला जाणार आहेत. आणि ही गोष्ट जेव्हा तिथे समोर आलेली असते तेव्हा तिथे शौर्य असतो आणि नेमका मोबाईल शौर्याच्या हातात जातो. तेव्हा मात्र शौर्य तिच्याकडे पाहत राहतो, पण तिने मोबाईल काढून घेते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता धावतच ऊर्जा पोलीस स्टेशनला आलेली आहे आणि हळबुट्टेंना ती बोलत आहे, म्हणत आहे की हे बघा, काही झालं तरी आपल्याला सूत्र फिरवायला लागणार आहेत. मला कळलेलं आहे की 2 दिवसांसाठी हर्षवर्धन जागीरदार हा दिल्लीला जात आहे. लगेचच आता हळबुट्टेने त्याच्या टीमला बोलवलेलं आहे. घरात घुसायचं, त्या पोरांना उचलायचं, त्यांचं स्टेटमेंट घ्यायचं आणि लवकरात लवकर हे सगळं करायचं आहे. आता शौर्य पद्माच्या तिथे असतो आणि तो तिला सांगू लागतो की मला ऊर्जाने सांगितलेलं आहे, मला ऊर्जाने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तुझ्यावरती हल्ला करणारं कोण आहे. त्यामुळं तुला घाबरण्याची गरज नाही, कारण मी कायमस्वरूपी तुझ्या पाठीशी उभा आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर खरं तर इकडे पद्माला बरं वाटतं, कारण कोणीतरी तिच्या पाठीशी उभा आहे, खंबीरपणे लढण्यासाठी तिच्यासोबत आहे. या गोष्टीमुळं तिला बरं वाटायला लागलेलं असतं. त्यासोबतच इकडे ऊर्जाने आता हळबुट्टेला सांगितलेलं आहे, सगळी सूत्र फिरवायला घेतलेली आहेत. काहीही झालं तरीही लवकरात लवकर ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि ती पोरं उचलायची, त्यांचं स्टेटमेंट घ्यायचं. जोपर्यंत हर्षवर्धन जागीरदार हा दिल्लीला गेलेला आहे तोपर्यंत इकडे सूत्र फिरवायचे आहेत, कारण मेडिकल रिपोर्ट आलेले आहेत, FIR दाखल झालेले आहे. पण हर्षवर्धन जागीरदार कुठल्याही क्षणी येऊन ही केस हलवू शकत होता, पण आता 2 दिवसांचा कालावधी मिळालेला आहे. एवढ्यामध्ये बऱ्याच गोष्टी मॅनेज करता येणार असतात, ही गोष्ट माहिती असते आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने मॅनेज करायचं ऊर्जाने ठरवलेलं असतं. आता हळबुट्टे तिची मदत करत आहे आणि फायनली आता वाट लागणार आहे ती म्हणजे विक्की आणि त्याचबरोबर हर्षवर्धन जागीरदारची सुद्धा, कारण आजपर्यंत हर्षवर्धन जागीरदारने अशाच पद्धतीने केसेस लढलेले असतात आणि या केसेसमधून त्याने पैसाही कमवलेला असतो आणि लोकांवरती अन्यायही केलेला असतो. आणि गिरिजाला हीच गोष्ट नको आहे आणि म्हणूनच गिरिजाने हा सगळा मार्ग इथं निवडलेला असतो आणि ती त्याचबरोबर शौर्यसुद्धा पद्माच्या पाठीशी उभा आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.